नमस्कार, मी लकी पाटील कवळखेडकर। गेले 2-3 दिवस झाला विचार चालू होता नेमकं करायचं काय, कारण गेली 5 वर्ष झाले संघर्ष चालू आहे। अनेक मुद्दे त्या ठिकाणी आपण उचललं, संघर्ष केलं। तर पुन्हा त्या ठिकाणी वाटलं की थोगरी सर्कलमधून जिल्हा परिषद लढवावं। अनेकांशी मी कॉल केला, अनेकांना मी त्या ठिकाणी बोललो। तर त्या ठिकाणी काही जण म्हणले की अशा प्रकारे मतदारसंघात कोणी म्हणतं 3 कोटी लागतं, कोणी म्हणते 4 कोटी लागतं, आणि म्हणलं की पैशाशिवाय राजकारण नाही। मागच्या वेळेस सुद्धा मी जे काही विरोध केला तोच होता की मतदारसंघाची जे ओळख झाली आहे की पैशाशिवाय लोक मतदान करत नाहीत, असं जे काही बदनामी करण्यात आलेलं आहे। तर मी ठरवलं की बाबा त्या ठिकाणी थोगरी सर्कलमध्ये ते आपण थांबावं, जर तुमच्या सर्वांचं सहकार्य असेल तर। आणि त्या ठिकाणी एक नवीन काहीतरी आपण एक जे बदनामी झालेल्या उदगीर मतदारसंघाची की बाबा पैशाशिवाय राजकारण नाही, हे कुठेतरी मोडून काढावं, ही एक मनामध्ये मानसिकता होती, एक अपेक्षा होती। आणि अनेकांना त्या ठिकाणी मी अभ्यास केला मतदारसंघाचा। तर मुळामध्ये त्या ठिकाणी फक्त एक लिंगायत समाज या मराठा समाज जास्ती आहे या उद्देशाने म्हणून मला त्या ठिकाणी यायचं नाही मतदारसंघात। तर विकास हा सर्व जाती धर्माचा करावा लागतो, कारण स्वातंत्र्य सैनिक अप्पारावजी पाटील कवळखेडकर यांनी जे नेतृत्व आपल्या या ठिकाणी केलं या क्षेत्रामध्ये, हा कुण्या एका विशिष्ट जातीसाठी किंवा विशिष्ट धर्मासाठी नव्हतं, तर हा नेतृत्व सर्व समाजासाठी आणि सर्व धर्मासाठी होतं आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी। आणि त्यानंतर आज जी काही परिस्थिती झालेली आहे की जाती जातीमध्ये गचाळ राजकारण झालेलं आहे, आणि मी जे थोगरी सर्कलमध्ये थांबायची जी इच्छा आहे, तर मी फक्त एक विशिष्ट जात म्हणून नाही, तर मी अनेक वेळेस तुम्ही पाहिलं असेल मागं सुद्धा की मी मराठा आरक्षणाला जाऊन सुद्धा त्या ठिकाणी पाठिंबा दिला, धनगर आरक्षणाला जाऊन सुद्धा पाठिंबा दिला, इव्हन तो बंजारा समाजाच्या आरक्षणाला सुद्धा जाऊन पाठिंबा दिला। आणि तसंच अनेक वेळेस महात्मा बसवेश्वरांचे जे काही अनेक उपक्रम आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मी त्या ठिकाणी भाग घेतला। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की एका जातीवर एका धर्मावर राजकारण करणं हे चुकीचं आहे। जर आपल्याला विकास जर करायचा असेल तर ज्या छोट्या छोट्या जाती असतात त्यांना सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये विश्वासात घ्यावं लागेल, तर आपण त्या ठिकाणी नेतृत्व करू शकतो। अनेक ग्रामपंचायती असतात, त्यांचे बिल अडकलेले असतात, जिल्हा परिषदचे जे काही मेंबर्स असतात, आजच्या घडीला तरी जे मला माहिती आहे किंवा जे लोकांकडून ऐकतो की निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी जे मेंबर्स असतात ते स्वतः गुत्तेदार होतात। तर मी स्पष्ट सांगू इच्छितो की मी कोणत्याही प्रकारे गुत्तेदारी मला करायचं नाही। एकही त्या ज्या गावातली ग्रामपंचायत असेल, रनिंग असेल या पडलेली ग्रामपंचायत असेल, या जे कोणी आपल्यासाठी संघर्ष केलेले लोक आहेत, त्यासाठी ते जे काही फंड येईल त्या ठिकाणी आपण त्या गावात देऊ। आपल्याला कुण्याही ग्रामपंचायतमध्ये हस्तक्षेप करायचं हे माझा पहिला शब्द, कारण गावातल्या राजकारणामध्ये आपण ढवळाढवळ करणे चुकीचं असतं। आणि नंतर जे काही माझं विजन आहे तो विजन असा आहे, जरी माझ्याकडे आर्थिकदृष्ट्या तेवढा प्रबळ नसेल तरी त्या ठिकाणी माझ्याकडे विजन आहे। प्रबळ म्हणजे आपण त्या ठिकाणी लग्न लावून देऊ शकतो, पण आपण त्या ठिकाणी हुंडा देऊ शकत नाही, असं त्या ठिकाणी मी बोलतो त्या ठिकाणी। आणि आपण मतदारसंघामध्ये जे धनंजय मुंडेंचा रेकॉर्ड आहे 150 कोटीचा मतदारसंघामध्ये त्यांनी जे जिल्हा परिषदमध्ये काम आणलेला होता, तो मला रेकॉर्ड मोडायचा आहे। अनेक प्रकारच्या योजना असतात जे की लोकांना माहिती सुद्धा नाही, त्याच्यामध्ये कोणा आमदार फंडाची गरज लागत नाही ना कुणा ह्याची लागत नाही। तर माझ्या डोक्यामध्ये जेवढे मतदारसंघातले गावं आहेत तेवढे पूर्ण गावं त्या ठिकाणी दत्तक त्या ठिकाणी कसं घेता येईल, अनेक अशा कंपन्याज असतात त्यांना कुण्या पद्धतीने आपल्याला अप्रोच करता येईल आणि एका गावामध्ये जवळपास दत्तक घेऊन कसा विकास करता येईल हा माझ्या डोक्यापुढचा विजन आहे। आणि त्या अनुषंगाने मी आता विचार केलं, माझ्याकडे पैसा नाही, जे आहे ते आहे, उघड आहे तेवढ्या पुरता तेवढा आहे। मी 3 कोटी 4 कोटी खर्चू शकत नाही, ना माझे वडील आमदार आहेत, ना माझ्या घरामध्ये कोणता राजकीय वारसा आहे, काही नाही माझ्याकडे फक्त एक वैचारिक दृष्टी आहे आणि एक विजन आहे, आणि सर्व जाती धर्मांना पुढे घेऊन जाण्याचं एक माझ्याकडे एक आपण काय म्हणूया एक प्रांजळ माझा दृष्टिकोन आहे, एवढंच मी त्या ठिकाणी सांगतो। आणि जर समजा सर्व जे काही थोगरी सर्कलमधले सर्व जे मतदार आहेत, जे काही बांधव आहेत, तर त्यांना एक विनंती आहे की बाबा फक्त थोगरी पुरतच नाही, तर आज आपल्या उदगीरमध्ये 5 राखीव आहेत, एकमेव ती जागा ओपनला उरलेली आहे। तर अनेक अशा ग्रामपंचायत आहेत जे काही ओपनसाठी ओबीसीसाठी असतात, त्यांच्यावर जर सुद्धा त्या ठिकाणी जर काही अन्याय झालेला असेल तर त्यांना वाचा फोडण्यासाठी, त्यांना सुद्धा न्याय मिळवून देण्यासाठी हा थोगरी सर्कल भविष्यातला केंद्रबिंदू मला त्या ठिकाणी करायचा आहे। आणि त्या ठिकाणी मी परत सांगतो, मला त्या पैशावरचं राजकारण करायचं नाही ना, मला जातीपातीवरचं राजकारण करायचं नाही। मला काहीतरी जसं अप्पाराव पाटलांनी ज्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जो त्याग दिलेला आहे, जो संघर्ष केलेला आहे, त्याच अनुषंगाने मला माझ्या मतदारसंघामध्ये काहीतरी नवीन क्रांती घडून द्यायचं आहे, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये ह्या ठिकाणी जो आपला मतदारसंघ आहे तो एक महाराष्ट्रामध्ये
नंबर 1च्या रँकला कसं आणता येईल हे माझ्या डोक्यामध्ये आहे. पाहूया. संघर्ष खूप मोठा आहे, खूप कष्ट घ्यावे लागतात. अशा संघर्षाच्या वेळेस सर्वसामान्य लोक सोबत असतात आणि मला जी अपेक्षा आहे, सर्वसामान्य मतदाराकडून अपेक्षा आहे, हा मतदारसंघ भविष्यातला आपल्याला केंद्रबिंदू बनू, आपण सर्व मिळून त्या ठिकाणी करू. आणि जे काही तुमचे कामं वगैरे असतील, जिल्हा परिषद सदस्य मी कधीही लक्षात घ्या, मी जरी निवडून जरी आलो तर मी 5 वर्षे मी माझ्या नावापुढे जिल्हा परिषद सदस्य कधी वापरणार नाही. मी ठरवलेलं आहे त्या ठिकाणी. मी कुठेही जिल्हा परिषद सदस्याचा उल्लेख करणार नाही. तुम्ही स्वतः जिल्हा परिषद सदस्य थांबलात असं गृहीत देऊन त्या ठिकाणी हे करावं. एक सर्वसामान्याच्या कुटुंबातील ज्याला वारसा आहे, स्वातंत्र्य सैनिकाचा वारसा आहे, काहीतरी करणारा आहे, काहीतरी करायची इच्छाशक्ती आहे, अशा माझ्यासारख्या जर पोरांच्या मागं जर तुम्ही थांबलात तर भविष्यामध्ये जे काही नवतरुण आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा एक प्रेरणा येईल की बाबा जी मिथ आहे, जी की खोट आहे, की पैशाशिवाय राजकारण नाही हे जे म्हणतात, हे आपल्याला कुठेतरी मोडून काढता येईल अशी माझी विनंती आहे. तर मी सर्वांना आवाहन करतो, फक्त तोगरी सर्कल नाही तर बाजूचे बी जे काही सर्कलमधले तालुक्यातले लोक असतील जे माझ्यावर प्रेम करतात, जे माझ्या विचारांना पायिक आहेत, ऐकतात, माझं समजून घेतात मला, तर त्या सर्वांना विनंती आहे, मला आर्थिक मदत कुणाची नको आहे. मला आर्थिक मदत नको आहे तर तुमचा मला वेळ द्या मतदारसंघात, तुमचं श्रमदान द्या मला मतदारसंघात. जे आपलं मिरचू भाकर आहे, जे आपल्या रोटी आहेत, जे काही आपण डबे घेऊ त्या डब्यावरच आपण प्रचार करू आणि पुढे यंत्रणा आपण राबू. एक बघू, एक पराक्रम आपण त्या ठिकाणी काहीतरी वेगळं करता येईल का. एक महाराष्ट्रामध्ये एक मतदारसंघाची जे बदनामी झाल्या ते मोडून काढण्यासाठी काहीतरी प्रयत्न करू. तुम्ही सर्वजण साथ द्या. कुणाच्या 2,000 माझ्या 3,000 तुमचं काही वेळी त्या ठिकाणी फरक पडणार नाही. अनेक त्या ठिकाणी पुढं साऱ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही सहकार्य जर सर्वजण केलात तर काहीतरी चेहरा मोहरा बदलून आपण मतदारसंघाला लागलेला डाग मोडण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करू.